मधला स्वाध्याय 7.2 मधला पहिलं गणित आपण पाहणार आहोत। परीक्षेत फळ्यावर तुम्हाला दिसते बघा। प्रश्न क्रमांक 1 4 9 16। तरी तो तुम्हाला मला सांगायचे की हा जो प्रश्न आहे किंवा हे पूर्ण स्वाध्याय 7.2 आहे, यामध्ये गणिताबरोबरच थोडं बुद्धिमापन सारखे प्रश्न आलेले दिसतात। जसे की 5वी शिष्यवृत्तीला किंवा 8वी शिष्यवृत्तीला बुद्धिमापनाचे प्रश्न असतात, म्हणजे गणित नाही ते, तर बुद्धिमापनचे प्रश्न आहेत, अंकगणित नाही। पहा थोडक्यामध्ये 4 9 16 याच्या पुढे काय येईल, याच्या पुढे काय येईल। ही एक मालिका आहे, अंकांची मालिका आहे। तर थोडंसं बारकाईने पाहिल्यानंतर तुम्हाला 4 9 16 कडे पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की या सगळ्या वर्ग संख्या आहेत। काय आहेत? वर्ग संख्या आहेत। बघा 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 3 चा वर्ग 9, 4 चा वर्ग 16। म्हणजे आता निश्चितच काय येईल इथं, 5 चा वर्ग 25, 6 चा वर्ग 36, 7 चा वर्ग 49। असा कोणता पर्याय आहे पहा, 25 36 आणि 49 असणारा पर्याय। तर तुम्हाला दिसते याच्याकडे पाहिल्यानंतर आपल्या समोर पर्याय आहे, तर पर्याय सी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे। ही अंकमालिका होती, यामुळे बुद्धिमापनचे प्रश्न असे असू शकतात। आता बघा तुम्हाला एक रिकामी जागा 5 7 11, इथं काय येईल, या रिकाम्या जागी काय येईल, तर तुम्हाला 5 7 11 1 पाहिल्यानंतर तुमच्या हे लक्षात येईल की इथं 3 यायला पाहिजे। का तर सर्व कशा संख्या आहेत, विषम संख्या आहे। अंकमालिकेच्या संदर्भात एक उदाहरण तुम्हाला समजून सांगण्यासाठी समोर होतं। आपल्या प्रश्नाचं उत्तर लक्षात आलं, 2 चा वर्ग 3 चा वर्ग 4 चा वर्ग 5 चा वर्ग 6 चा वर्ग 7 चा वर्ग, म्हणजे 25 5 चा 6 चा 36 7 चा 49। त्यानंतरचं गणित पाहूयात। त्यानंतरचा स्वाध्याय 7.2 मधला दुसरा प्रश्न पहा। एक आकृतीबंध आपल्याला दिलेला आहे आणि त्या आकृत्याबंध एका ठिकाणी 3 आकृतीबंध पूर्ण दिलेत आणि एका ठिकाणी प्रश्नार्थक चिन्ह दिले। बघा इथं बघा 3 2 4 आणि मध्ये 4 आहे, 15 13 3 मध्ये 6 आहे, 17 13 8 मध्ये 8 आहे 2, आणि इथं प्रश्नचिन्हाच्या जागी चौथ्या आकृतीमध्ये 12 10 2 दिलेत आणि प्रश्नचिन्हाच्या जागी पर्यायापैकी कोणता अंक येईल जे की तार्किक दृष्ट्या बरोबर असेल, यालाच बुद्धिमापन आपण म्हणायचं। तर बघा थोडंसं बुद्धिमापन म्हणल्यावर थोडंसं बुद्धीला ताण देणं किंवा जोर देणं हे आपलं काम आहे अशा प्रश्नासाठी। बघा इथं मी तुम्हाला सांगतो की इथं काय लॉजिक आहे, कोणता तर्क इथं वापरलेला आहे। तर पहा इथं तुम्हाला दिसतंय 17 वजा 13 करा, 17 वजा 13 किती होतील 4, आणि 4 ला याची वजाबाकी केल्यानंतर याला 4 ला या सांगितल्या संख्येने गुणायचं, 4 2 8 म्हणजे मधली संख्या आहे, बरोबर आहे। चला तसंच करू आपण इथं 15 वजा 13 किती होतील, 15 वजा 13 याचं इथं करूया। 15 वजा 13 2 होतात, 2 वजाबाकी केल्यानंतर 15 वजा 13 बरोबर किती आलं 2, 2 ला काय करायचं 3 न गुणलं, मधली संख्या आली 6, बरोबर आहे। त्यानंतर पहा 3 वजा 2, 3 मधून 2 गेले 1, 1 गुणिले 4 बरोबर मधली संख्या। म्हणजेच लक्षात आलं तुम्हाला संबंध। आपल्याला इथं काय करावं लागेल, 12 वजा 10, 12 वजा 10 बरोबर किती येतात 2, 2 गुणिले हे परत 2, उत्तर येईल 4। प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे पर्याय बी 4, समजून घ्या। त्यानंतरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा। अंकांची मालिका दिलेली आहे आणि त्या मालिकेमध्ये पुढचा अंक कोणता हे आपल्याला विचारलेलं आहे। बघा तुमच्या लक्षात येईल 4 7 11 18 29, मग पुढचा अंक कोणता, थोडंसं बारकाईनं पाहायचं, वेगवेगळ्या अँगलनी पाहायचं, संख्यांकडे काय संबंध असू शकतो त्याचा प्रयत्न करायचा, कारण हे बुद्धिमापनचे प्रश्न आहेत आणि असे प्रश्न अंकगणितामध्ये नवोदयच्या परीक्षेमध्ये आलेले आहेत। बघा
हे 4 आणि 7 कडे पाहिल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल 7 आणि 4 ची बेरीज किती होते 11. बघा पुढे आली 11. या 7 आणि 11 ची बेरीज किती होते हे बघा 18 आली. या 11 आणि 18 ची बेरीज किती होते 29 आली. मग आता काय होईल 29 आणि 18 ची बेरीज काय होईल 29 आणि 18 ची बेरीज. परत एकदा पहा पहिल्या दोन अंक 4 आणि 7 किती होतात 11. 11 आणि 7 18. 11 आणि 18 29. आता 29 आणि 18 किती होतील पाहू. 9 8 17 7 हातचे आले 1 2 आणि 1 3 आणि 1 4 47. म्हणजे याच्यानंतरची संख्या कोणती 47. या दोघांची बेरीज म्हणजे आपल्याला प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे. पर्याय ए हे या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न पहा. फळ्यावर तुम्हाला दिसतोय पदावली आहे. हे काही बुद्धिमापनचा प्रश्न नाही. याला आपण सरळ सरळ पदावलीच्या नियमानं पदावलीचे नियम तुम्हाला माहित आहे. आधी आपल्याला कंस छोटा त्यानंतर मोठा कंस चौकटी कंस आहे की नाही त्यानंतर महिरपी कंस या स्वरूपात सोडवायचं असतं. आणि भागाकार किंवा गुणाकार आपण किती नंबरला करत असतो 1 नंबरला आणि बेरीज वजाबाकी डावीकडून 2 नंबरला. चला सगळ्यात छोटा कंस कोणता आहे तर हे बघा हे दिसते तुम्हाला सगळ्यात छोटा कंस 50 वजा 3 गुणिले 10. आता या कंसामध्ये तेच नियम लावायचे आहे आपल्याला. भागाकार किंवा गुणाकार अगोदर करावं लागेल. मग काय येईल 3 10 30. 50 वजा काय 50 वजा 3 10 30. त्याचं उत्तर किती आलं 50 मधून 30 गेले. या कंसात फक्त काय आलं 20 आलं उत्तर. आता ते काय करायचे हे कंस इथून सुरू झालेला आहे की नाही. त्या कंसातून आपल्याला काय करायचंय 100 वजा 20 म्हणजे 100 मधून 20 गेले किती राहिले 80. म्हणजे इथूपासून तर या महिरपी पूर्ण कंसाचं उत्तर किती आलेलं आहे 80 भागिले 400 भागिले 80 होते. 400 भागिले 80 करून पहा. 400 भागिले 80 हे 0 0 वगळले 8 पंचे 40. म्हणजे या चौकटी कंसाचं सगळ्याच उत्तर इथपर्यंत या किती आलेले 5 अधिक हे बघा हे अधिक इकडले राहिलं नाही क्रिया अधिक 10 गुणिले 10. 10 गुणिले 10 किती होतात 10 10 100. 100 अधिक हे 5 100 आणि 5 105. आपल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालं का हो मिळालं. पर्याय डी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न स्वाध्याय 7.2 मधला पहा. नवनीत प्रकाशनाचं हे पुस्तक तुमच्या समोर आहे. वही पेन घेऊन तुम्ही बसलेला आहात आणि त्याच्यातून तुम्ही स्वाध्याय 7.2 मधलं कितवं गणित 5वं गणित तुम्ही पाहत आहात. तर गणित न लिहिता तुम्ही पुस्तकात पहा. मी तुम्हाला सांगतो समजा. एका राजमार्गावरील अ आणि ई या दोन शहरातील अंतर 220 किमी आहे. ब या ठिकाणी हॉटेल आहे व ड या ठिकाणी दवाखाना आहे. बघा तुम्हाला पुस्तकात दिसते ब हे ठिकाण दिसते आणि ड हे ठिकाण दिसते. तसंच अ हे ठिकाण दिसते आणि ई पण हे ठिकाण दिसते तुम्हाला त्या रेषेच्या माध्यमातून. जर ब या ठिकाणी एखाद्या वाहनास अपघात झाला अपघात म्हणजे ऍक्सिडेंट झाला तर वैद्यकीय मदत मिळवण्यासाठी जखमी माणसाला किती अंतर न्यावे लागेल. आता बघा ब या ठिकाणी अपघात झालाय आणि ड या ठिकाणी काय आहे दवाखाना आहे. एकूण अंतर किती आहे पहा बरं. अ ते ई पर्यंतचं अंतर किती आहे 220 आणि हे कप्पे किती दिसतात 1 असते म्हणजे चौकोन चौरस दिसतात तुम्हाला. ते अ पासून मोजा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 आहे. काय आहे अंतर किती आहे 220 आहे आणि कप्पे किती आहेत 22 आहे. म्हणजे 22 1 22. प्रत्येक कप्पा किती किलोमीटरचा आहे 10 किलोमीटरचा. प्रत्येक एक चौरस आहे त्याच्यात 10 किलोमीटरचा आहे. आता मोजूया आपण. ऍक्सिडेंट कुठं झालाय ब या ठिकाणी हॉटेल आहे त्या हॉटेलचा काही संबंध नाही. ड या ठिकाणी दवाखाना आहे
जर ब या ठिकाणी वाहनास अपघात झाला, म्हणजे ब ठिकाणी काय हॉटेल आहे तिथं अपघात झाला, तर आपल्याला जायचंय कुठं, ड या ठिकाणी, म्हणजे ब पासून तर ड पर्यंत. बघा प्रत्येक याचा अंतर किती आहे, 10 किलोमीटर. मोजूया ब पासून. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 12 रकाने पुढे आहे. एक रकाना किती किलोमीटरचा आहे, एक रकाना किती किलोमीटरचा आहे, 10 किलोमीटरचा. 12 गुणिले 10 करावं लागेल, आणि 12 गुणिले 10 जर आपण केलं तर त्याचं अंतर किती येतं, 120 किलोमीटर. अतिशय सोपं गणित होतं, पाहून सोडवायचं होतं. पर्याय सी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये खूप मोठा व्हिडिओ होऊ नये यासाठी आपण स्वाध्याय 7.2 चे 2 व्हिडिओ बनवणार आहोत. पहिल्या ह्याच व्हिडिओमध्ये आपण एकूण 1 ते 5 गणितं पाहिलेली आहेत. आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये 6 ते 10 अशा पद्धतीने स्वाध्याय अंकगणिताचा प्रकरण गणितीय पदावलींचे सरलीकरण यामधला 7.2 मधले पहिले 1 ते 5 गणित या व्हिडिओमध्ये पाहू, आणि 6 ते 10 मधले नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहू. तर आपण या व्हिडिओचा पुरेपूर फायदा घ्यायचा आहे. समोर बसून गणित एक एक करून पाहिजे, जेणेकरून तुम्हाला नवोदयला लागण्यासाठी अधिकची मदत होणार आहे. कमी वेळेत जास्त अभ्यास होणार आहे. परीक्षेसाठी तुम्हाला शुभेच्छा. न्यू नॉलेज हब या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा. आज नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जुने असाल तर तुम्ही त्या बेल आयकॉनला एक दाबून ठेवा. म्हणजे काय होईल, जेव्हा जेव्हा मी नवीन व्हिडिओ बनवेल तेव्हा तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील. चला तर मित्रांनो, धन्यवाद. आपण थांबूया.